ओके. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. आपण सध्या बघतोय की बदलापूर शहरामध्ये जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा जो आहे तो देताना आपल्याला समाजसेवक मंगेश पुरी सर जे आहेत ते पाहायला मिळत आहेत. आघाडीने पाठिंबा देत आहेत आणि जो काही दिल्ली येथे झालेल्या जंतर मंतर येथील आंदोलनामध्ये ज्या विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झाला त्याचा सुद्धा तीव्र निषेध जो आहे त्यांच्या माध्यमातून व्यक्त केला जातोय. भर पावसामध्ये ते सध्या आता इथे बसलेले आहेत, रस्त्यावर बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. रस्त्याच्या बाजूला त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. त्याला काय मागणी करतायत, काय सांगाल? भारतीय संविधानाच्या कलम 19(1) अनुसार अभिव्यक्ती स्वतंत्र या स्वातंत्र्याखाली मी एक जो दिल्लीवरती अमानुषपणे मुलांवरती जो लाठीचार्ज झाला याचा निषेध करण्यासाठी मी इथे बसलेलो आहे. आणि जर आज आपण आवाज नाही उठवला तर कदाचित याचा उद्या खूप मोठा स्फोट होऊ शकतो. म्हणून आपल्या सर्वांना, पालकांना, विद्यार्थ्यांना माझी एवढी विनंती आहे की आपण यावरती आवाज उठवावा. नक्कीच. तुम्ही स्वतः देखील वेल एज्युकेटेड आहात आणि सगळं जे काही सध्या सुरू आहे ते तुम्हाला सर्व काही तुम्हालाही कळतंय, परंतु अनेक वेळेला जे जण आंदोलन करतायत त्यांना देशद्रोही बोलले जात आहे, त्यांच्यावरती वेगवेगळे आरोप केले जात आहेत. त्या संदर्भात काय सांगाल बदलापूरमधील तरुणांना? येस मॅडम, आय एम कम्प्लीट माय कम्प्युटर सायन्स इन मुंबई युनिव्हर्सिटी. आणि जर समजा त्यावेळी जर पेपर फुटले असते तर कदाचित आज मी कम्प्युटर सायन्स हा इंजिनिअरिंग माझी कम्प्लीट झाली नसती. बरोबर. खूप सारे विद्यार्थ्यांची मेहनत करून परीक्षेमध्ये अभ्यास करतात, परंतु पेपर फुटल्यानंतर त्याच्या बदल्यात काही विद्यार्थी हे न अभ्यास करता सीट घेऊन जातात. मग कुठेतरी यात विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान आहे आणि यामुळे आपल्या भारताच्या भविष्याला खूप मोठा धोका आहे. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी, प्रत्येक पालकांनी माझी एवढीच सगळ्यांना विनंती असेल की तुम्ही सर्वांनी यावरती आवाज उठवा, तरच याच्यावरती काही ना काही बदल निर्माण होऊ शकतो. नक्कीच. काय मागणी करत आहात या आंदोलनाच्या माध्यमातून? आम्ही बघतोय तुम्ही एकटेच आता एवढा भर पाऊस पडतोय, या पावसामध्ये तुम्ही बसलेले आहात, काय मागणी करत आहात? मॅडम, मला इतके कॉल आले कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून. फक्त आणि फक्त मी एकट्याने डिसिजन घेतलाय आणि मी तुम्हाला शेवटी एवढंच सांगेन की पडल्या जरी लाठ्या आणि फुटला जरी माथा, त्याच रक्ताच्या शाईनी लिहू आम्ही भारत भाग्य विधाता. आपण बघतोय की इथे तीव्र निषेध जो आहे तो व्यक्त केला जातोय आणि जे काही लाठीचार्ज जो आहे तो झालेला आहे दिल्ली येथील अनेक विद्यार्थ्यांवरती, त्याचा तीव्र निषेध जो आहे ते मंगेश सर आपल्याला इथे करताना पाहायला मिळत आहेत. त्यांचे सहकारी जे आहेत ते देखील त्यांच्यासोबत आहे आणि काही समस्या. दादा काय बोलाल? काय बघा, पहिल्याचा प्रश्न असा आहे की आमचा कोणत्या पक्षाविरुद्ध काय विरोध नाही, तर हे गैरसमज मी लोकांच्या दिमागातून काढतो. आणि मेन मुद्दा असा आहे की हे जे लोक विद्यार्थीला मारतात ते एका टाइमी हे पण शाळेमध्ये विद्यार्थी होते. जर त्यांच्या टायमाला ही गोष्ट झाली असती तर त्यांना काय केलं असतं? त्यांना सेम असे लाठीचार पडले असते तर काय केलं असतं? प्रश्न फक्त एका जणांचा नाही, प्रश्न शेकडो विद्यार्थी आज रस्त्यावर आले, त्यांना मारतात ते कुत्र्यासारखं, त्यांचा हात फाडलं, कोणाला डोकं फोडलं, त्यांचे आईबाप त्यांना त्यांच्या एकट्या हिमतीवर सोडतात ते. पण आज हे पण एक आईबाप आहे जे दिल्लीमध्ये चालले, त्यांचे पण मुलं, त्यांचे मुलं घरी जाऊन त्यांच्या बाबत काय विचार करत असतील हे त्यांना स्वतःला समजलं पाहिजे. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की लवकरच्या लवकर या गोष्टीवर ऍक्शन झाली पाहिजे. जे ते डिमांड करतात, ते जे आम्ही युवा पिढी जे डिमांड करते ती डिमांड झाली पाहिजे. बाकी आम्हाला कोणत्या पक्षाविरुद्ध, कोणत्या नेत्याविरुद्ध काहीच आम्हाला विरोध नाही. फक्त आमचा विरोध हा आहे, त्याला कडीची कडी सजा झाली पाहिजे, त्याचा राजीनामा झाला पाहिजे आणि ही गोष्ट इथंच थांबली पाहिजे. जर ही आता नाही थांबली तर भविष्यात लोकांना खूप त्रास देणारी आणि अजून एवढी युवा पिढी येणार त्यांना पण खूप त्रास देणारी ही पिढी. बदलापूरमध्ये कधीपासून राहतात तुम्ही? मी गेले 14 वर्ष झाले बदलापूरमध्ये राहतोय. आता 2 दिवसांपूर्वी जे आंदोलन झालं बदलापूरमध्ये, त्याच मध्ये एक शहा या व्यक्तीने येऊन अडथळा निर्माण केला आणि तीव्र त्याला वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. असं जर आता झालं तर काय वाटतं? 100% मी त्या टायमाला मी इथं नव्हतो, मी दिल्लीमध्ये होतो. जर मी त्या टायमाला इथं असलं तर त्या आंदोलनामध्ये मी नक्की सामील झालो असतो. मी गेले काही दिवस दिल्लीमध्ये होतो, मी तिथल्या पण प्रोटेस्टमध्ये सामील झालो. काही फॅमिली अडचण असल्यामुळे मला घरी यावं लागलं आणि मी इथं पण सहभाग झालो. तर माझं हे म्हणणं आहे की जिथून कुठून तुम्ही बघत असतात याच्या विरुद्ध आवाज उठला. तुम्ही तुमच्या परिवाराला सांगा, तुमच्या मुलांना. आज जर तुम्ही तुमच्या मुलांना साथ नाही देणार तर तुम्हाला फ्युचरमध्ये खूप त्रास होणार या गोष्टीचा. माझं एवढंच म्हणणं आहे, बाकी काय नाही. नक्कीच. धन्यवाद. बघत राहा आपल्या बदलापूर.